हॅलो दोस्तो, नमस्कार. ट्रेड विथ पीबी चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. चॅनलला पहिल्यांदाच व्हिजिट केल्यास तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर आज 26 ऑगस्ट मार्केटमध्ये आज पूर्णपणे दबाव होता. आज टॅरिफ वॉरमुळे पूर्णपणे मार्केटवरती दबाव होता हे आपण पाहिलंच आहे. पाहू शकता तुम्ही सर्व इथे निफ्टी 50, निफ्टी मिड कॅप, स्मॉल कॅप आज जवळपास 1% ते 2%च्या निगेटिव्ह क्लोजिंगमध्ये आपल्यालाच पाहायला मिळालेलं आहे. तर ह्याचा दबाव होता हा फक्त ट्रम्प टॅरिफमुळे जे आजपासून इम्प्लिकेशन झालेलं आहे की बाबा तिथे कोणते आपल्याला रिलीफ मिळालेलं नाही आहे. कारण का एक आशा होती की बाबा जे पुतीन आणि ट्रम्प यांच्या संभाषणानंतरनं की एक कुठंतरी इंडियाला थोडंफार रिलीफ मिळेल, पण तसं काही झालेलं नाही. तर 25% जे टॅरिफ होतं तर ते ॲज इट इज ते 25% टॅरिफ लागू राहणार आहे. तर यामुळेच मार्केटमध्ये आज चांगलाच दबाव पाहायला मिळालेला आहे. तर आपण पाहूया सेक्टरल पण पाहूया आधी कोणत्या सेक्टरवर त्याच दबाव पाहायला मिळाला, कोणत्या सेक्टरमध्ये तेजी पाहायला मिळालेली आहे. तर पाहू शकतो तुम्ही निफ्टी FMCG हा जो सेक्टर आहे जिथे चांगली तेजी पाहायला मिळालेली आहे, जिथे कोणताही दबाव मार्केटमध्ये पाहायला मिळालेला नाही. त्यानंतर आहे निफ्टी ऑटो आज 0.4% चांगल्या थोड्याशा ते मंदीमध्ये क्लोज झालेला आहे. काही दुपारपर्यंत मला वाटते मिड सेशनपर्यंत हा पॉझिटिव्ह होता, तिथून नंतर हा निगेटिव्ह झालेला आहे. इथे एक पॉझिटिव्ह गोष्ट पाहायला मिळते ती म्हणजे FMCG सेक्टरमध्ये जी पॉझिटिव्हनेस पाहायला मिळालेला आहे 1% तेजीमध्ये, जिथे निफ्टी 50 ब्रॉडर मार्केट 1% पडलेले आहे, तिथेच आज निफ्टी FMCG आज 1% चांगल्या तेजीत पाहायला मिळालेला आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे की हा मोठ्या लोकांचा पैसा हा इथे चाललेला आहे, निफ्टी FMCG निफ्टी ऑटो सेक्टरला चाललेला आहे. जे चांगल्या तुम्ही एक ॲनालिसिस करू शकता की बा पैसा कुठे चाललेला लोकांचा. जरुरी नाही की नेहमीच डाटावरती आपण रिलायबल राहावं म्हणून की आपण अशा कंडिशनमध्ये कोणत्या सेक्टरवर दबाव आहे आणि कोणता सेक्टर चांगलं काम करत आहे अशा दबावामध्ये इथं आपलं लक्ष असणं फार गरजेचं आहे. ते तुम्हाला एक चांगला पोर्टफोलिओ बिल्ड करण्यासाठी नेहमीच एक फायदेशीर गोष्ट आहे. तर त्यानंतर आपण एक न्यूज विश्लेषण पाहूया, न्यूज कव्हर करूयात आज मार्केटमध्ये कोणत्या न्यूज झाल्या. तर सुरुवात करूया आपण ह्या ट्रम्प टॅरिफपासून करूया, जिथे आज तुम्ही पाहू शकता ट्रम्प्स 25% टॅरिफ हाईक्स ऑन इंडियन गुड्स रॅटल्स मार्केट एक्सपोर्ट सेक्टर. म्हणजे कोणत्या दबाव होणार आहे आज चांगलाच एक्सपोर्ट सेक्टरला चांगलाच पिछाडीवर करणार आहे. जो आहे 25% जो टॅरिफ लावलेला आहे तो एक्सपोर्टसाठी इंडियाच्या चांगलीच एक दबावाची गोष्ट असणार आहे. तर इफेक्ट कुठे पडणार आहे तो आहे पहिला म्हणजे टेक्स्टाईल सेक्टर आहे, दुसरा आहे फिशरीज सेक्टर आहे म्हणजे फिशिंग सेक्टर आहे, आणि त्यानंतर जी गोष्ट आहे ती म्हणजे तुम्ही पाहू शकता इथे जेम्स अँड ज्वेलरीज. हे तीन जे आहेत, पहिली गोष्ट म्हणजे पहिली इंडस्ट्री आहे ती टेक्स्टाईल असणार आहे, दुसरी असणार आहे फिशरीज आणि तिसरी असणार आहे जेम्स अँड ज्वेलरीज. तर ह्या सेक्टरवरती तुम्हाला चांगलाच दबाव पाहायला मिळणार आहे जे टॅरिफ वॉरमुळे. आणि ह्यातून वाचणार कोण आहेत, हे दोन इंडस्ट्री असणार आहेत, ते म्हणजे इथं आहे का पाहूया आउटलुक. फार्मास्युटिकल्स. Only pharmaceuticals and electronics accounting for roughly 30% of India's US shipment remains exempt from the tariff hike. म्हणजे टॅरिफ हाईकपासून ते वाचलेले आहेत. म्हणजे अजून एक्झॅक्ट माहिती आलेली नाही बा किती % टॅरिफ त्यांच्यावर लागलेलं आहे, पण नक्कीच त्यांच्यावरती कमी लागलेलं आहे. आणि फार्मास्युटिकल्स पण कमीच असायला, पण कारण का जे इम्पोर्ट जो करतो USA इंडियाकडून सर्वात जास्त करतो तो म्हणजे काय करतो, फार्मास्युटिकल्स जे म्हणजे औषधे जे आहेत ते करतो. आणि तेच जर त्यांनी त्याच्यावर टॅरिफ लावला तर नक्कीच त्यांच्या तिथल्या नागरिकांना तो दिक्कतीचा सामना त्यांना करावा लागणार आहे आणि त्यावरती नाराज पण होण्याची शक्यता आहे. तर हे झाले. आणि दुसरी गोष्ट कोणती होती, फॉरेन इन्व्हेस्टमेंट इम्पॅक्ट का होऊ शकतो बघा ह्याचा. तर फॉरेन इन्स्टिट्यूशन इन्व्हेस्टर FIs हॅव विथड्रॉ 1,17,000 crore फ्रॉम इंडिया इक्विटीज. देर आर बीन कंटिन्यूस नेट सेलिंग बाय FIs इन रिसेंट मंथ्स. म्हणजे ह्यांची नेट सेलिंग कंटिन्यूस चालूच आहे फॉरेन इन्व्हेस्टमेंटची, कारण का हे टॅरिफमुळे जो इंडियावरती दबाव येणार आहे, थोडाफार काही दबाव येणार आहेच, कमी येणार आहे पण नक्कीच हा येणार आहे. असं आपण म्हणू शकत नाही की आपल्याला इंडियाला आपण इकडे त्यांच्याकडे डायव्हर्सिफाय करू शकतो. जो एक्सपोर्ट आहे इकडे चायनाला करू शकतो, रशियाला करू शकतो किंवा आणि छोट्या देशांना करू शकतो, पण याचा इम्पॅक्ट तुम्हाला नक्कीच येणाऱ्या काही दिवसामध्ये दिसणार आहे. तर ही झालेली आहे टॅरिफ वॉरमुळे झालेली आजची ती न्यूज पाहिलेली आहे. त्यानंतर फॉरेन इन्व्हेस्टरची पण आपण न्यूज पाहूया. फॉरेन इन्व्हेस्टर्स म्हणजे काय झालेले आहे, फॉरेन इन्व्हेस्टर्स ऑफलोड 34,000 crore इन इंडियन इक्विटीज ॲमिड इकॉनॉमिक्स कन्सर्न. तर आता हेच तुम्हाला FIs. तर सगळ्यात पहिला कन्सर्न कोण होतं, तर FIs होतात की बाबा टॅरिफमुळे जे काही हे होणार होता, तर
मार्केटचे जे त्यांचे अपलोड जे केलेले आहेत त्यांनी जे जवळपास 34,000 कोटी त्यांनी ते मार्केटमधून बाहेर नेलेले आहेत, इंडियन मार्केटमधून इंडियन इक्विटीजमधून त्यांनी जे बाहेर नेलेले आहेत. तर हे म्हणजे स्पष्टपणे दर्शवते की बाबा येणाऱ्या काही दिवसामध्ये इंडियन मार्केटसाठी एक चांगलीच दिक्कतीचा सामना असणार आहे. तर ते सगळ्यात जास्त कुठून पैसा काढला आहे त्यांनी ऑइल अँड गॅस सेक्टरमधून काढलेला आहे, पॉवर सेक्टरमधून काढलेला आहे आणि हेल्थ केअर सेक्टरमधून पण पैसा त्यांनी काढलेला आहे. त्यानंतर सिल्वर लायनिंग ओव्हरऑल सेलिंग ट्रेंड द टेलिकॉम सेक्टर इमर्ज द परफॉर्म चॉईस फॉरेन इन्व्हेस्टर. हे काय तुम्ही हे करून पॉज करून वाचू शकताय. फॅक्टर्स ड्रायव्हिंग टू सेल ऑफ, म्हणजे असे कोणते फॅक्टर्स आहेत ज्यामुळे त्यांना सेल ऑफ करणे गरजेचं पडले. त्यामध्ये पहिले आहे टॅरिफ अनसर्टिनिटी, विकिंग रुपीज, परत डिसअपॉइंटिंग कॉर्पोरेट अर्निंग्स, मल्टी क्रेडिट ग्रोथ एक्सपेक्टेशन ऑफ बँक आणि वीक टेक्नॉलॉजी स्पेंडिंग. इंडियाचा सध्या फोकस कुठे आहे तो आहे इन्फ्रास्ट्रक्चरला आहे, पण असंच आहे की ते टेक्नॉलॉजीवरती चांगली स्पेंडिंग केली पाहिजे आणि गरजेचं पण आहे ते. आणि दुसरं मला वाटतं यांचा दुसरा आहे तो विकनिंग रुपीज, तर सध्या नाही, पण डिसअपॉइंटमेंट कॉर्पोरेट अर्निंग्ज आहे ही जरा चुकीची गोष्ट वाटते मला. कारण का अर्निंग ग्रोथ जे आहेत हे चांगले जरा वाढून आलेले आहेत या क्वार्टरली रिझल्टमध्ये आणि येणाऱ्या काही 2-3 क्वार्टर्समध्ये पण ती चांगली गोष्ट तुम्हाला बघायला मिळू शकते. तर ही झाली FIIंची जी सेलिंगची न्यूज होती ती झाली. त्यानंतर आपण पाहिजे टाटा कॅपिटल IPO प्राइस बँड एक्सपेक्टेड टू अंडरकट अनलिस्टेड मार्केट व्हॅल्युएशन. जे IPO येणार आहे तो त्यांची आता करंट जी अनलिस्टेड प्राइस चालू असते जे आपण अनलिस्टेड मार्केट असते तर तिथे त्याची प्राइस चालू आहे त्याच्यापेक्षा पण खाली IPO येण्याची शक्यता आहे. हे IPOमध्ये टाटा कॅपिटल IPOचं चाललेलं आहे. त्यानंतर आपण पाहू शकतो वोडाफोन आयडियामध्ये एक चांगली आज मोठी गिरावट पाहायला मिळाली. चांगल्या 2 दिवसाच्या एक 15-16% तेजीनंतरनं आज धडाम करून 9 ते 10% आज एक चांगलाच कोलॅप्स पाहायला मिळाला आपल्याला इथे. तर याचं कारण होतं की त्यांना गव्हर्नमेंटकडून नो रिलीफ म्हणून मिळालेलं आहे की बघा त्यांना एक्सपान्शनसाठी किंवा जे त्यांना 5G एक्सपांड करायचं तर त्यांना हे होतं की सरकारकडून कोणती तर मदत मिळेल, पण तसं झालेलं नाही. तर ते होणारच नाही, कारण का समजा रिलायन्ससारखा गव्हर्नमेंटचा एवढा जवळचा माणूस असेल तर ते दुसऱ्या 5G सेक्टरला मदत थोडीच करणार आहेत. तर ते हा एक पॉईंट आहे की बाबा रिलायन्ससारखा मोठा कॉम्पिटिटर्स आहे ज्याला म्हणजे ते सर्वांचंच आहे. रिलायन्सच काय असं नाही की BJPसाठीच असेल किंवा जे सत्तेत येईल ते त्यांच्यासाठी असणार आहे नेहमीच. तर हेच तुम्हाला पाहायला मिळेल की आता समजा रिलायन्ससारखा मोठा कॉम्पिटिटर्स आहे तर गव्हर्नमेंट वोडाफोनला तर का मदत करेल की एक थोडाफार होऊ शकतं, पण एवढा 5G एक्सपांड जवळपास त्यांची 5,000 कोटी 6,000 कोटीची काहीतरी म्हणजे डिमांड वगैरे चालू आहे काहीतरी, पण एवढं मोठं कधीच होऊ शकत नाही, म्हणजे सरकारकडून रिलीफ मिळू शकत नाही. तर थोडंफार त्यांनी कुठेतरी काम करण्यावरती त्यांच्या गरजेचं आहे. एक्सपान्शनवरती करणे, मार्केट गेनिंगवरती त्यांचं काम करणं गरजेचं आहे. तर ही झाली वोडाफोन आयडियाबद्दलची न्यूज. त्यानंतर इंडियन नेव्ही पाहूया आपण. इंडियन नेव्ही अँड जपान टास्क फॉर शिप मेंटेनन्स कोलॅबरेशन. तर काल का परवाच आपण न्यूज पाहिली ती कोणत्या देशासोबत, तर 70,000 करोड बहुतेक जर्मनीसोबत 70,000 करोडचे एक म्हणजे वर्किंग ऑर्डरचं काम चालू आहे कुणासोबत, जर्मनीसोबत बहुतेक सबमरीन करण्याचा प्रयत्न चालू आहे. सबमरीन जे करणार आहेत तर ते अजून आधी नाव आलं माझगाव डॉकचं, पण तिथे माझगाव डॉक शिप बिल्डर्स यांनी पूर्णपणे डिनाईड केलेले आहे. असं कोणतंही कम्युनिकेशन झालेलं नाही डिफेन्स मिनिस्टरसोबत किंवा म्हणजे ह्यांच्यासोबत की आपण इंडियन नेव्ही ती जी डील होती 70,000 करोडची तर तिथे कोणते आपण असं डायरेक्ट इन्व्हॉल्वमेंट आपण दाखवलेली नाही असं त्यांच्याकडून काल नाही आजच सकाळी त्यांच्याकडून काहीतरी माहिती आलेली आहे. त्यानंतर पाहू शकतो आपण आज गिरत्या मार्केटमध्ये पण आज असा स्टॉक्स होता जो टॅरिफ वॉरमध्ये मार्केटला आज पूर्णपणे दणका बसलेला आहे. अशातच आज एक स्टॉक असा होता जो अमेरिकेला मटेरियल सप्लाय करणार म्हणून आज तेजीत होता, तो आहे वारे एनर्जीज. तुम्ही पाहू शकता जवळपास 4% चांगल्या तेजीत तुम्हाला इथं पाहायला मिळालेलं आहे. याचं कारण म्हणजे ते 452 मेगावॅट सोलार मॉड्यूल सप्लाय करणार आहेत US मार्केटला येणाऱ्या 2 वर्षात. 25, 26 आणि 26-27 हे जे 2 वर्ष आहेत तर इथं ते सप्लाय करणार आहेत. म्हणजे ह्यामध्ये त्यांचाच काय फायदा होईल ऑर्डर एक्झॅक्ट अजून एस्टिमेट आलेला नाही ह्याचा किती रुपीजची असणार आहे ती ऑर्डर, पण ते ॲज एक्सपेक्टेशननी 452 मेगावॅट सोलार मॉड्यूल सप्लाय फॉर US मार्केट ही एक न्यूज आलेली आहे. त्यामुळे आज हा वारे एनर्जी स्टॉक्स हा जर चांगलाच तुम्हाला तेजीमध्ये पाहायला मिळालेला आहे. अशा पडत्या मार्केटमध्ये आज हा जर स्टॉक असा चांगला परफॉर्मन्स करत असेल तर नक्कीच कुठेतरी एक चांगला होल्ड ह्या स्टॉक्सने मार्केटमध्ये केलेला आहे. तर हे झाले आपण आजचे पाहिले न्यूज पाहिलेत. आजचा आपण ब्रॉडर मार्केट पाहिले.
इंडायसेस पाहिले, त्यानंतर बरेच न्यूज कव्हर केले. त्यानंतर एक चांगली न्यूज आलेली आहे ती म्हणजे ओला इलेक्ट्रिकसाठी आलेली आहे. ओला इलेक्ट्रिकला तर काय झालेलं आहे, इथं न्यूज मला दिसलेलं नाही, पण मी सांगतो त्यांना PLI प्रोडक्टिव्ह लिंक्ड इन्सेंटिव्हमध्ये त्यांना एक सर्टिफिकेशन मिळालेलं आहे. तर ह्याचा फायदा काय होतो कंपनीला. आता ह्यामध्ये काय होतं की सर्व जे मॅन्युफॅक्चरिंग करतात त्यामध्ये Gen 3 स्कूटर जे आहेत ते कवर झालेले आहेत. आधी Gen 2 ते फक्त, पण आता Gen 3 पण झालेले आहेत. जे इलेक्ट्रिक स्कूटर्स आहेत ते मेड इन इंडिया असणार आहेत, इंडियातल्या लोकांना रोजगार मिळणार आहेत आणि पूर्णपणे स्वदेशी असणार आहेत. त्यामुळे काय होतं की सरकार ह्यांना सपोर्ट करते की तुम्ही असं करा म्हणून. तर ह्यांना सर्टिफिकेट ह्याचं मिळालेलं आहे. तर ह्या सर्टिफिकेटमुळे ह्यांना काय होणार फायदा, समजा आता कंपनीने 100 कोटीचा समजा फायदा केला किंवा रेव्हेन्यू केला कंपनीने, तर काय करणार गव्हर्नमेंट ह्यांना 12 ते 13% इन्सेंटिव्ह देणार. म्हणजे 12 ते 13% म्हणजे किती, 100 कोटीला 12 ते 13 कोटी गव्हर्नमेंट कंपनीला एक ॲज अ रिटर्न म्हणून देणार आहेत. त्यामुळे ह्याचा फायदा काय होणार, तर ह्यांच्या मार्जिन्समध्ये सुधार होणार, यांच्या रिझर्व्समध्ये सुधारणा होणार. तर एक कंपनीला येणाऱ्या काही दिवसात तुम्हाला फायदा मिळेल. त्यामुळे बऱ्याच दिवसानंतर म्हणजे गेल्या 2-3 सेशनमध्ये कंपनीने एक चांगली एक रिव्हर्सल घेतलेला आहे मार्केटमध्ये. आणि ओला इलेक्ट्रिकने आता फार गरजेचं आहे की थोडंफार मार्केट गेनिंग करायला पाहिजे की जेणेकरून त्यांचा फायदा होईल. तर ही झाली आपण आजची न्यूज कव्हर केलेल्या आज जे आहेत ते आपण आज न्यूज कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये आपण सर्व न्यूज कव्हर केलेल्या आहेत. त्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर्स असतील, ट्रम्प टॅरिफ असेल, वोडाफोन आयडियाचे असेल, आणि ते एक स्विगीची एक आहे ती पण न्यूज कव्हर करूया. स्विगी लॉन्चेस नॉईस अ प्रायव्हेट लेबल फूड ब्रँड ऑन इन्स्टामार्ट प्लॅटफॉर्म. जे नवीन एक फूड त्यांनी मार्ट हा नॉईस नावाने एक त्यांनी प्रायव्हेट लेबल फूड ब्रँड त्यांनी लॉन्च केलेला आहे. तर याचा फायदा पण त्यांना येणाऱ्या काही क्वार्टर्समध्ये त्यांना पाहायला मिळेल. तर मित्रांनो, आपण व्हिडिओमध्ये बरेच टॉपिक कव्हर केलेले आहेत. तर व्हिडिओ जर आवडले असेल तर तुम्हाला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि येणारे व्हिडिओ पाहत राहा. थँक्यू. जय हिंद.